निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम म्हणजे सातारा. मानसिक समाधान आणि आत्मिक सुख जे या साताऱ्याच्या एकदिवसीय प्रवासात मी अनुभवलं. रोजच्या धावपळीपासून मनाला आणि शरीराला समाधान देण्याचे काम प्रवास करतो याची खऱ्या अर्थाने आज मला खात्री पटली. निसर्गाचे सौंदर्य हे मनातील चंचलता बाजूला सारून खऱ्या अर्थाने मनाला आणि शरीराला एक नवीन सकारात्मकता देते हे या साताऱ्याच्या प्रवासात मला अनुभवायला मिळाले. हाच अनुभव आजच्या या साताऱ्याच्या एकदिवसीय प्रवासाच्या शेवटच्या भागात मी तुमच्याशी शेअर करत आहे. तरी आधीचे 2 भाग पाहिले नसतील तर ते आधी नक्की पहा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण आपल्या 6व्या ठिकाणी आलो आहोत, ते म्हणजेच ढोल्या गणपती. तर ढोल्या गणपती हे सातारा शहराचं ग्रामदैवत आहे. तर आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आहोत. हे बघा, माझ्या पाठीमागे ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढून आपल्याला आता वरती गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. बघा ना, मंदिराच्या समोर तुम्ही घरं बघताय, पण एवढी शांतता आहे ना. पुन्हा एकदा तो शब्द शांतता. आज मी साताऱ्याला शांततेचं प्रतीक देणार आहे खरंच. मित्रांनो, आपण बाप्पाचं दर्शन घेतलं. उतरत्या छपराचं कौलारू मंदिर आहे. शांत ठिकाण आहे. मन प्रसन्न होत आहे. आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी प्रवास आपल्यासाठी काहीतरी नवीन जपून ठेवतोच. असंच एक सुंदर ठिकाण आपल्याला या काकांमुळे पाहायला मिळालं. थोडक्यामध्ये सांगा की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे आणि इथे कोणते कोणते उत्सव होतात? हे मंदिर आहे 400 वर्षापूर्वीच. बरं. आणि या मंदिरात दोन वेळा उत्सव पार पडतो. ओके. एक आता अष्टमीमध्ये आपले दिवाळी झाली का नाही, त्या अष्टमीला जन्मोत्सव असतो देवाचा. आणि चैत्रात आपल्या देवाची यात्रा असते. देवाची यात्रा असते. अच्छा. ओके. सातारा वसायच्या आधी करंजे गाव वसलं गेलेलं आहे. असं हे साताऱ्यातील करंजे गाव, जे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं, जे इथल्या स्थानिक लोकांना तुम्ही ज्यावेळेस जर घेऊन फिराल ना, तेव्हा तुम्हाला ही अशी हिडन ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळतात, जे आज आपल्याला या आपल्या प्रवासामध्ये पाहायला मिळालं. प्रवासात एखादी जुनी खानावळ मिळाली की प्रवास अगदी सोपा होतो. म्हणून मी जेवणासाठी गेलो साताऱ्यातील सुप्रसिद्ध आणि जुन्या सोपनेकर खानावळमध्ये. असं आमच्या खानावळीला जवळजवळ 80 वर्ष होऊन गेले. जे सासूबाईंनी हा व्यवसाय सुरू केला. खरं तर आम्ही परळीचे सावकार, सज्जनगडाच्या पायथ्याची जी परळी आहे तिथले परळीचे सावकार सोपनेकर. जे जेवण इथे बनतं, तुम्ही स्वतः तिथे आवर्जून लक्ष देता? हो, आम्ही स्वतः बघतो. घरातच आहे ना. घरातच आहे. आणि जे लोक जेवतात तेच आम्ही जेवतो. म्हणजे लोक जेवतात तेच तुम्ही जेवता, म्हणजे म्हणूनच ती खानावळ आहे. म्हणून ती क्वालिटी मेंटेन होते ना. नाहीतर आणि तुम्ही काय खाता ते मला कसं समजणार. आणि तरीही मी प्रत्येक गोष्टीची टेस्ट गेले जवळजवळ 37-38 वर्ष झाले. प्रत्येक गोष्टीची मी स्वतः टेस्ट बघते. आम्ही येवतेश्वर मंदिराकडे जात होतो. तर हा जो तुम्ही घाट बघताय, ते थोडंसं काकांना बोललं थांबूया आणि थोडंसं निसर्गाचं दृश्य आपण बघून घेऊया घाटातून. बघताय
मित्रांनो, आता आपण आपल्या 7व्या ठिकाणी आलो आहोत, ते म्हणजेच यवतेश्वर मंदिर. मंदिर जर तुम्ही बघाल ना, आपण पूर्ण घाट चढून आलो आहे साताऱ्याचा. तर आता बघितला तुम्ही रस्ता किती सुंदर होता, मध्ये आपण थांबलेलो. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि खूप प्राचीन मंदिर आहे, असं बघून घेऊया. चला. साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणजे यवतेश्वर मंदिर. सातारा शहरातून अवघ्या 20 ते 25 मिनिटात आपण या डोंगरावर पोहोचतो. हे प्राचीन शिव मंदिर शांततेचं प्रतीक आहे. काळ्या दगडात बांधलेली रचना आणि मंदिराभोवतीचं प्रसन्न वातावरण इथे आल्यावर आपोआप आपल्या मनाला शांत करतं. इथे बसून काही क्षण डोळे मिटले की शहराचा गोंगाट विसरायला होतो. आता भेट देणार आहोत आजच्या या प्रवासाच्या शेवटच्या ठिकाणाला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणजे सज्जनगड. सातारा शहरातून अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपण या गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेला हा गड आणि याच गडावर असलेली समर्थांची समाधी, जिथे माझं मन अगदी शांत झालं आणि एका वेगळ्याच दुनियेत निघून गेल्याचा भास झाला. प्रसन्नता आणि आत्मिक सुख या गडावर अनुभवायला मिळालं. गडावरील समर्थांनी बांधलेलं मारुतीचं मंदिर म्हणजे बल, धैर्य आणि निष्ठेचं प्रतीक आहे. गडावरून दिसणारं निसर्गाचं सुंदर दृश्य मनातला संपूर्ण थकवा दूर करून टाकतो आणि एक सकारात्मक ऊर्जा मनात निर्माण होते. गडावरून सूर्यास्त पाहणं हे जणू काही या एकदिवसीय साताऱ्याच्या प्रवासाचं सार्थकी लागणंच बोलायला हरकत नाही. भरपूर साऱ्या आठवणी, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक समाधान आजच्या या साताऱ्याच्या प्रवासात मला अनुभवायला मिळाले. तुम्हाला देखील कसा वाटला हा साताऱ्याचा प्रवास, तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे साताऱ्याचे 3ही व्हिडिओ शेअर करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासासह. तोपर्यंत बाय बाय.